जळगाव पोलीस दलातील एक महिला पोलीस कर्मचारी आणि तिची अल्पवयीन मुलगी अशा दोघी मायलेकी शांत आणि सुखाने जीवन जगत होत्या। या महिला पोलीस कर्मचाऱ्याने काही वर्षापूर्वी एका तरुणासोबत लग्न केले होते। लग्नानंतर त्या तरुणापासून तिला एक मुलगी झाली। मात्र काही कारणास्तव नवरा बायकोमध्ये भांडणे सुरू झाली। काही कालावधीनंतर ते नवरा बायको विभक्त झाले। ड्युटी सांभाळून या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या मुलीचे संगोपन केले। बघता बघता ती मुलगी लहानाची मोठी झाली। दोघी मायलेकी आपले जीवन एकमेकींच्या सोबतीने जगत होते। पूर्वीपासूनच नवऱ्यापासून विभक्त होण्याच्या या महिला पोलीस कर्मीचा एक अध्याय संपला होता। पुन्हा नव्या उमेदीने ती आपली ड्युटी सांभाळून मुलीचे पालन पोषण करत होती। पुरुषाशिवाय महिलेचे जीवन अपूर्ण असते असे मानले जाते। नवऱ्याच्या रूपातील पुरुषच महिलेच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकतो आणि याची जाणीव आता या महिला पोलीस अधिकारीला झाली होती। या कालावधीत तिची ओळख परराज्यातील एका तरुणासोबत झाली। त्या तरुणासोबत ओळख झाल्यानंतर दोघांतील सहवास वाढत गेला। सहवासातून दोघात मैत्री झाली। मैत्रीतून प्रेमाचा अंकुर फुलत गेला। नवऱ्याला विसरून तिने त्या तरुणासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या। तुझ्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीसह मी तुझा स्वीकार करण्यास तयार आहे असे तो तिला म्हणाला। त्यामुळे आपल्याला एक नवरा आणि आपल्या मुलीला एक बाप मिळणार असे तिला वाटले। तडजोड ही जीवनाची दुसरी बाजू असल्याने तिला अनुभवातून लक्षात आले होते। जीवनात मनुष्याला कुठेतरी तडजोड करावी लागते, तडजोडीशिवाय पर्याय नाही असा तिने मनाशी विचार केला। या विचारातून तिने त्या तरुणासोबत दुसरे लग्न करण्याचे निश्चित केले। काही वर्षापूर्वी तिने त्या तरुणासोबत पुनर्विवाह केला होता। तिच्या मुलीसह त्याने तिचा स्वीकार केला। ही महिला इकडे पोलीस दलात कार्यरत होती, तिकडे तिचा नवरा परराज्यात नोकरी करत होता। दोघे सुट्टी काढून एकमेकांना भेटायला ये जा करत होते। अशा प्रकारे या महिलेच्या जीवनातील दुसरा अध्याय सुरू झाला। आता पुन्हा आपले सुखाचे दिवस आले असे ती समजत होती। मात्र हा तिचा खूप मोठा भ्रम होता। बघता बघता तिची मुलगी जवळपास 15 वर्षाची झाली। आपला दुसरा नवरा हसतमुख, बोलका आणि मदतीसाठी तत्पर असल्याचे ती समजत होती। मात्र त्याच्या त्या मुखवट्यामागे काय दडले आहे याचा तिला आणि तिच्या मुलीला अंदाज आला नाही। तो अधूनमधून जळगावला दोघा मायलेकींना भेटण्यासाठी येत होता। कितीही झाले तरी तो तिच्या मुलीचा सावत्र बाप होता। काही वर्षापूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या घालवण्यासाठी या मायलेकी तो राहत असलेल्या गावी परराज्यात गेला। तेथील थंड वातावरण, बर्फाच्छादित टेकड्या आणि नवीन घराचा या मायलेकींनी मनमुराद आनंद लुटला। दिवाळीच्या सुट्ट्या दोघा मायलेकींनी हसत खेळत घालवल्या। दिवाळी आटोपल्यानंतर मायलेकी पुन्हा जळगावला परत आल्या। काही दिवसांनी या महिला पोलीस कर्मीच्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवण्यात आला। तो व्हिडिओ पाठवणारा दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो होता तिचा सावत्र बाप। आपल्या दुसऱ्या नवऱ्याने आपल्या मुलीला कोणता व्हिडिओ पाठवला आहे याची माहिती त्या महिला पोलीस कर्मीला काहीच कल्पना नव्हती। तो व्हिडिओ बघून या अल्पवयीन मुलीच्या मनात धस्स झाले। तिच्या अंगावर शहारे आले। तो तिच्या आंघोळीचा व्हिडिओ होता। दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी या मायलेकी त्याच्याकडे परराज्यात गेल्या असताना त्याने हा व्हिडिओ शूट केला होता। अल्पवयीन मुलगी सावत्र असली तरी ती नात्याने त्याची मुलगी होती। मात्र नात्याचे भान न ठेवता त्याने बायकोच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार केला होता। तो व्हिडिओ त्याने त्याच्या सावत्र मुलीच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवला होता। अल्पवयीन मुलीने त्याला याबाबत विचारणा केली। त्यावर त्याने पलीकडून उत्तर दिले, तू जेव्हा तुझ्या आईसोबत माझ्याकडे आली होती तेव्हा मी हा व्हिडिओ तयार केला आहे। त्याचे बोलणे ऐकून लाज, भीती आणि अपराध भाव याच्या जाळ्यात अडकून ती बिचारी गप्प बसली। भीतीपोटी तिने हा प्रकार तिच्या पोलीस असलेल्या आईला सांगितला नाही। तिने तिचा सावत्र बापाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला। आता या अल्पवयीन मुलीच्या जीवनातील भयाचा नवा अध्याय सुरू झाला। काही महिन्यापूर्वी या मायलेकी पुन्हा त्याच्याकडे परराज्यातील गावी गेल्या। त्यावेळी घरात कुणी नसताना त्याने त्याच्या सावत्र मुलीला खोलीत बोलावून तो व्हिडिओ पुन्हा दाखवला। यावेळी त्याने तिला धमकी दिली, तू माझ्यासोबत संबंध ठेव, तू माझे ऐकले नाही तर मी हा व्हिडिओ सर्वांना दाखवेन। त्याच्या या धमकीमुळे ती मुलगी घाबरली। हा प्रसंग तिच्या बालमनावर कायमचा कोरला गेला।
भीती, आबरू आणि न सांगता येणारी लज्जास्पद गोष्ट या सर्वांचा विचार करत ती गप्प बसली. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला नाही. जळगावला परत आल्यानंतर या अल्पवयीन मुलीचं दुःख संपलं नाही. काही दिवसांनी तो जळगावला आला. त्याने यावेळी देखील तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. 2 वेळा हा प्रकार घडला. एक दिवशी दारूच्या नशेत त्याने तिला सर्वांसमोर त्या व्हिडिओची धमकी दिली. दारूच्या नशेत आपला नवरा आपल्या मुलीच्या कोणत्या व्हिडिओची गोष्ट सांगत आहे हे त्या पोलीस महिलेला समजले नाही. तिने तिच्या मुलीला विचारणा केली असता सत्य बाहेर आले आणि सर्व उलगडा झाला. तिने तिच्या नवऱ्याला याबाबत जाब विचारला असता त्याने दोघा मायलेकींना मारहाण केली. या घटनेनंतर तो पुन्हा जळगावला आला. त्यावेळी त्याने या मुलीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या मुलीने आपल्या आईला सोबत घेत जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. नराधम सावत्र बापाविरुद्ध मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला. मात्र हा गुन्हा ज्या राज्यात घडला तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे. भीतीतून मौन जन्म घेत असले तरी त्यासाठी आवाज उठवणे हेच खरे धैर्य असते हे या घटनेतून दिसून येते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.